श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो हे अविना न्यूट्रीमिक्स या किट बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। आज आपण बघणार आहोत या किटचा वापर कसा करायचा, कोणत्या पिकाला करायचा, याच्यात घटक कोणते आणि वापरण्याची पद्धत। किट आहे या किट मध्ये आपल्या पिकाला लागणारा एक संतुलित परिपूर्ण आहार आहे या 25 किलोच्या बॅग मध्ये। हिचा वापर आपल्याला ड्रिप आणि आळवणी याच्या मार्फत करायचा आहे। ड्रिप आणि आळवणी मार्फत करायचा म्हणजे आपल्याला करावं लागेल पाणी करण्यासाठी एक प्रोसेस आहे, तिला नाव दिलं आपण स्लहरी। ती स्लहरी तयार करायची आणि ती स्लहरी आपल्याला आपल्या पिकाला गरजेनुसार द्यायची। पीक कोणतंही असो, जवळपास सर्व पिकाला ही न्यूट्रीमॅक्स किट परिपूर्ण आहार आहे। समोर कंपनीने दिले फॉर ऑल क्रॉप्स आणि साईडला दिले 200 लिटर पाण्यासाठी स्लहरी तयार करा। ही 25 किलोची बॅग आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी परिपूर्ण आहे। हे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्लरी तयार करायची। ती स्लरी करण्याची एक प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो। त्यासाठी आपल्याला एक 200 लिटरचा बॅलर घ्यायचा आहे। त्या बॅलर मध्ये आपल्याला 180 ते 190 लिटर पाणी घ्यायचं आहे। तुम्ही म्हणता 200 लिटर सांगता आणि 180-90 लिटर घ्यायला सांगता, कारण ही 25 किलोची किट आहे, हिचंही पाणी तयार होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यासाठी आपल्याला या किट मधून 200 लिटर स्लरी मिळणार आहे। स्लरी तयार करण्यासाठी 180 ते 190 लिटर स्वच्छ पाणी घ्यायचं। त्या पाण्यामध्ये ही 25 किलोची बॅग आपल्याला मिक्स करायची आहे। या बॅग मध्ये येणार काय, तर या बॅग मध्ये काही मायक्रोन्यूट्रिएंट, त्या मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर आणि बोरॉन, त्याचबरोबर कंपनीने ह्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड, अमिनो ऍसिड आणि सीड एक्स्ट्रॅक्ट, त्याचबरोबर एक नेटलची 100 ml ची बॉटल, अशी पूर्ण या 25 किलो किट मध्ये एक परिपूर्ण आहार तयार करून आपल्यासाठी दिलेला आहे। हे आपल्याला आपल्या पिकासाठी याचा आहार तयार करायचा स्लरीद्वारे। हे सर्व किट त्या पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित हलवायची आहे आणि हलवलेलं द्रावण आपल्याला पुढील 10 ते 15 दिवस एखाद्या सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आहे। फक्त आपल्याला दररोज एकच गोष्ट करायची शेतकरी मित्रांनो, किमान 2 वेळेस ही स्लरी, हे द्रावण व्यवस्थित हलवलं गेलं पाहिजे। सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 टायमात हे व्यवस्थित हलवलं गेलं पाहिजे। हे व्यवस्थित हलवून व्यवस्थित आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे। पुढील 15 दिवस याच्याकडे रोज हलवायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ही 15 दिवसानंतर ज्यावेळेस स्लरी तयार होईल, ही स्लरी आपल्याला आपल्या पिकाच्या स्टेजनुसार, पिकाच्या गरजेनुसार ही आपल्याला 5 लिटर, 10 लिटर, 20 लिटर अशा प्रमाणात आपल्या पिकाला द्यायचं आहे। पीक कोणतंही असो, ऊस असो, सोयाबीन असो, कापूस असो, फळबाग असो किंवा भाजीपाला असो, तुम्ही कुठल्याही पिकाला ही स्लरी देऊ शकता। जबरदस्त आहे। कमी खर्चामध्ये तुम्हाला 25 किलो बॅगची किंमत आहे मार्केटला साधारणतः 3700 ते 3800 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला ही किट उपलब्ध होऊ शकते। आपल्या मार्केटच्या हिशोबाने कमी अधिक भाव असू शकतात, पण तुम्हाला 200 लिटर द्रावण, 200 लिटर मायक्रोन्यूट्रिएंट या 25 किलोच्या किट मधून अतिशय स्वस्त किमतीमध्ये होते। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जबरदस्त रिझल्ट आहेत। आपल्या पिकाला जर ही स्लरी जर आपण सोडली तर पिकाला होणारे फायदे, पिकाच्या मुळींची संख्या वाढेल, पिकाला मर लागणार नाही, पिकाची वाढ व्यवस्थित होईल, पिकाला फुटवे चांगले निघतील, फुलधारणा चांगली होईल, फळधारणा चांगली होईल, फळाची क्वालिटी, गोडी, चकाकी सुधारेल, त्याचबरोबर पिकाची रोग प्रतिकार क्षमता जबरदस्त होईल। याचबरोबर आपल्या मातीचा पोत, मातीचं आरोग्यही सुधारलं जाईल, जमिनीचा पीएच मेंटेन होईल आणि पिकाला लागणारे जेही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते पूर्णपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही किट काम करेल। एक वेळ सोडा, जबरदस्त रिझल्ट आहेत। ह्या किट बद्दल जास्त बोलायची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो। हे किट एक नामांकित ब्रँड आहे आणि बरेच शेतकरी बंधू ह्याला ऊसाला, फळबागेला वापरतात। त्यामुळे आपणही वापरा। आपल्याला लागत असेल तर धनलक्ष्मी कृषी केंद्र सोनपेठ येथे भेट द्या किंवा माझ्या खालील नंबरवरती कॉल करा। निश्चित तुम्हाला ही किट तुमच्या घरपोच आम्ही देऊ, किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी धनलक्ष्मी कृषी केंद्र येथे येऊन घेऊन जाऊ शकता। धन्यवाद।